आणि आता नाशिकमध्ये एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। छगन भुजबळ यांना खासदार करा अशी मागणी आता समता परिषदेने केलेली आहे। नाशिकच्या फार्म हाऊसवर आता समता परिषदेची एक बैठक सुरू आहे। नाशिक लोकसभेची जागा छगन भुजबळ यांनी लढावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या बैठकीमध्ये एकमताने ठराव मंजूर करण्यात आलाय। भुजबळांना भेटून निवडणूक लढवण्याची मागणी देखील या संदर्भातून करण्यात येणार आहे। छगन भुजबळ यांना खासदार करा अशी मागणी आता समता परिषदेने केलेली आहे। अधिकची माहिती आपल्याला अभिजित सोनवणे देत आहेत। अभिजित, समता परिषदेची एक महत्त्वाची बैठक देखील पार पडते आणि त्यांनी मागणी केली आहे, अधिकचे काय अपडेट्स आहेत? नुकतीच समता परिषदेची जी बैठक सुरू होती ती संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये एकमताने ठराव करण्यात आलेला आहे। नाशिक लोकसभेतून निवडणूक जी आहे ती छगन भुजबळ यांनीच लढवावी अशा पद्धतीचा एकमताने हा ठराव करण्यात आलेला आहे। भुजबळांनी 3 दिवसापूर्वी निवडणुकीतून माघार घेतलेली होती, त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झालेले होते आणि आज आता सर्व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत छगन भुजबळ यांनीच नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवावी असा ठराव एकमताने केलेला आहे आणि आता हे सगळे महत्त्वाचे पदाधिकारी छगन भुजबळ यांना भेटून तशी विनंती छगन भुजबळ यांना करणार आहेत। काही वेळापूर्वी घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एकूणच नाशिकच्या जागेचा निर्णय जो आहे, घोषणा जी आहे ती सातत्याने पुढे ढकलली जात होती। नाशिक लोकसभेच्या जागेवरून तिढा असल्याच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू होत्या आणि त्यामुळेच निवडणूक उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्यामुळे छगन भुजबळ यांनी माघार घेतली अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना विनंती केलेली आहे की निवडणूक जी आहे ती छगन भुजबळ यांनीच लढवावी आणि त्यासाठी मित्रपक्ष म्हणजे महायुतीमधले जे नेते आहेत, स्थानिक नेते असतील किंवा वरिष्ठ पातळीवरचे नेते, त्यांना देखील या सगळ्या बैठकीतल्या ठरावासंदर्भात समता परिषदेचे पदाधिकारी भेटणार आहेत आणि छगन भुजबळ यांनाच महायुतीकडून उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची मागणी महायुतीतल्या मित्र पक्षांकडे देखील या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे। त्यामुळे आता पदाधिकाऱ्यांच्या या मागणीनंतर छगन भुजबळ नेमक्या उमेदवारी संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अभिजित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।